नमस्कार मित्रांनो, पाऊस भरपूर लागला आहे बघा मित्रांनो. आता काय झालंय, मोबाईल धरला मी छत्रीमुळे बघा. पण पावसाने लय मोठी हाजरी लावली या, आणि आनंदाची गोष्ट आहे. असं आहे मित्रांनो, तर आमची चांगली हळद चालली या. काय सांगायचे, अशी हळद चालली की सांगण्यासारखी नाही. कारण भरपूर पाऊस लावला, म्हणजे पावसासाठी शेतकरी येडं झालतं, तो मेंढपाळ पण येडा झालता. पण आता रायगडमध्ये जे पाऊस लागला आहे कालच्या धरून, तर डोळा उघडा नाही. बघा मित्रांनो, तुम्हाला दिसतोय पाऊस, बघा पाणी, कारण लय भरपूर पाऊस आहे बघा. बघा आमचं कसं काय पाल बिल बघा. आमची पण लय मोठी हळद चालली मित्रांनो. कारण छत्री घेतली, पण काय आहे, छत्रीला पण ते पाऊस ऐकत नाही. तर लय हळद चालली आमच्यात. आता आम्हाला पण या गांधीशी गाठवा पळावं लागेल का, इथं जमणार नाही. हा एक कोकणचा राजा आहे तो. तो काय एक कोकणचा राजा आहे. त्याच्या मनावर आलं किती पडायचं आणि किती राहायचं ती. आम्हाला तर काय करावं लागलं, परतीचा रस्ता धरावा लागेल. परतीचा रस्ता आम्हाला धरावा लागेल. कारण या भूमीने मला आतापर्यंत 6 ते 7 महिने या भूमीने चांगलं सांभाळलं. जसं गाठाव त्या भूमीने सांभाळलं, तसं ह्या भूमीने पण आम्हाला सांभाळलं. तर हिचं पण दर्शन, आता पाऊस पडतो पण दर्शन करतोच तिचं. कारण ज्या भूमीवर आपल्या आईने जन्माला दिलं आणि ह्या भूमीवर ठेवून आई गेली, तसं ह्या भूमीने पण अंतर नाही दिला. कारण ही पण आईच आहे. असं आहे मित्रांनो. सकाळी उठल्यावर भूमीसरचं दर्शन करा आणि मायभूमीचं पण दर्शन करा. ज्याचं आई वडील असतील, आई वडिलाचं दर्शन करा आणि आई वडिलाला पटवू नका मित्रांनो. कारण त्यांच्यापासून आपण जन्म घेतला आणि त्यांनी जे आपल्यावर केलं ते उपकार भेटणार नाहीत. पांडुरंगाला गेलं तरी उपकार भेटणार नाही. त्याच्यापेक्षा का पांडुरंगाने काय सांगितलं नाही, सेवा आईवडिलाची मोठी आहे. तसं आहे मित्रांनो, माझं आई वडील निघून गेलं, मला आठवतंय. आठवतं म्हणजे माझं डोळं भरत्यात या. कारण आई वडिलाचं काय होतं लहानपणात काय कळत नाही, पण आम्हाला चांगला तर आठवतंय. त्याच्यामुळं मी तुम्हाला मित्रांनो सांगतो या, आई वडिलाला चांगला प्रेम द्या आणि आहे तर त्यांना चांगलं सांभाळा. नंतर ते गेल्याच्या नंतर आपली मुलं पण आपल्याला चांगली सांभाळतील. आणि तोच आशीर्वाद जर घेतला तर आपलं चांगलं होऊ शकतंय. कारण आपल्या आईवडिलाची सेवा करताना आपला मुलगा किंवा मुलगी बघू शकते, ही सुद्धा त्यांना जाण ठेवतील. असं आहे मित्रांनो. बघा आता ही आमची हळद, तर आमचं कसं आहे, आजापंजापासून व्यवसाय आहे आमचा, पिढ्याना पिढी चालत आलेला आहे. आता इथून पुढे काय सांगू शकणार नाही, पण आमच्यापर्यंत तर आला. आणि जे आमच्या आजापंजांनी आईवडिलांनी जे शिकवलं ते आम्ही करीत राहिलो. नाही तर एवढी परिस्थिती ना आताच्या काळात कोण करू शकतं नाही. पावसाने पण बरं केलं काही ठिकाणी, एवढा काय मामूर झाला नाही. काही ठिकाणी मुंबईला भरपूर पडला म्हणजे. पाऊस होणं गरजेचं आहे. ह्या वर्षी म्हणजे ते पाऊस जरा कमी आहे म्हणजे.
लोहगड किल्ल्यावर मोबाईलवर पाहिलं मित्रांनो, आपला एवढा मोठा समाज आहे, प्रत्येकाला मुली आहेत, प्रत्येकाला मुलगं पण आहे, पण त्यांचं लग्न ठरलं होतं. आता आईवडिलांनी लग्न ठरवल्यावर काय कोणाचा झालं तरी पोरगा करणारच आहे, किंवा मुलीच्या बाबाने ठरवलं लग्न तरी मुलगी पण लग्न करणारच आहे. पण हे काय वेगळंच ती म्हणे ती काय का त्या गाडावर गेल्याच्या नंतर मुलगा आणि ती पोर फिरायला गेल्यानंतर त्याचा काय मोबाईलवर सांगितलं की ढकलून दिलं. तर असं करू नये, तर ते एकामेका जीव घ्यायला मजा आहे का? नाही पटत जो पटलाय तो आपला करायचा, आणि जो करून दिला त्याला आपला राजीनामा द्यायचा. त्यात काय वादविवाद नाही, घेणं नाही देणं तसं काय नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत आणि थोडक्यात थोडकं मिटून जातं. तुम्हाला त्रास नाही, मला त्रास नाही, कोणाला जर नाही पटतं ते शेकट करून टाकाय. पण एकामेकावर अति विचार करणं ही चांगली गोष्ट नाही. कारण त्यांचं बघा किती 2 कोटी का काय खर्चच होता नसतो. विचारती मुलीवाल्यांचा वडील पैशावाला असेल, मुलग्यावाला पण पैशावाला असेल, त्यांची एक हवस होती, त्यांचं गणगोत, मुलीवालीचं गणगोत किंवा नवरदेचं गणगोत थाटामाटात, म्हणजे दररोज त्यांचा विषय चालत होता. लग्नात जायचे, लग्न आले या, असा प्रत्येकाचा विषय चालतोयच ना. तर एवढा टोकाचा पावलं कुठल्याच तरी मुलांनी उचलू नये. नाही पटत तर आधीच सांगायचं आपलं बाबा आमचा प्रेम आहे, आम्ही त्याच्या संग लग्न काय करणार नाही. इथे थांबतोय ना. आता केवढं दुःख झालं, ज्याचा आई वडील होते त्यांचा मुलगा निघून गेला, त्यांना अतिशय दुःखच झालं. ज्याची मुलगी होती त्या आई वडिलाला त्यांना पण दुःखच होणार आहे आता, की आपल्या पोरीने असं नाही करायला पण ते केलंच. त्यांनी पण किती आता सामान दुनियादारी, म्हणजे माणूस वस्तू का गोळा करतेच ना. तसं आहे मित्रांनो, अशा गोष्टी करू नाही. मुलांनी चांगलं वागावं, चांगलं राहावं. ते बिचारा गेला निघून, आता ही बिचारी आता कोर्टात जाणार, म्हणजे बहुतेक आता ही वनवासच आला ना. त्याच्यापैकी त्यो सुखी राहिला असता, ही सुखी राहिली असती, ज्याला काय मंडळी करायची होती त्यो सुखी राहिला असता. आपण जीवनाला आलो काय एकामेकाचं वाईट करण्यासाठी नाही आलो, आणि वाईट करण्यासाठी आपल्याला देवाने घडवलं सुद्धा नाही, चांगल्यासाठीच घडवलं. वाईटासाठी आपल्याला घडवलं नाही, किंवा वाईट करा आणि वाईट वागा असं देवाने सांगितलेलं आहे का? आणि गड सुद्धा तो राजांनी बांधला आहे. त्यांनी सुद्धा एवढं लोहगड किल्ला म्हणजे त्याला ते राजांनी काय चांगल्यासाठी बांधलेला आहे, ते असं वाईट करण्यासाठी बांधलेलं नाही. आणि त्यांनी वाईट करण्यासाठी एवढी लढाई केली नाही. शिवाजी राजांनी जे केलं ना हे वाईट करण्यासाठी केलं नाही, चांगलं त्यांनी करून दाखवलं, आणि आपल्याला पण बघण्यासाठी ते ठेवून गेले. ते निघून 35 वर्ष त्यांचं आयुष्य, 50 वर्षाचं आयुष्य त्यांनी एवढंच वर्ष जगलं, एवढ्या वर्षात निघून गेलं. कशासाठी गेलं ते? चांगल्यासाठी नाही. त्यांना काय वाईट करता नसतं आलं का? ते चांगलं करून गेलं. आणि त्या ठिकाणी आपण जाऊन वाईट करतो या, ते बरं नाही. मग काय तुम्हाला शिक्षण असून किंवा ज्ञान असून, आईवडिलांनी एवढं शिक्षण देऊन लहानाचं मोठं करून आपण काय करतो, शेवट वाईट धंदा करायला लागलो म्हणे. हे त्यांनी केलं, राजांनी वाईटासाठी नाही केलं, चांगल्यासाठी केलं आहे. आणि आपण त्याला उघड केली आहो, चांगल्यासाठी जायचे. त्यांनी घडवलं कसं ते बघण्यासाठी जायचे, तिथं नाही तेच व्हायला लागलं आणि नाही तेच घडायला लागलं. काय मित्रांनो, तुम्हाला तरी मित्रांनो या गोष्टी पास आहेत का?
माझं म्हणणं इथून पुढं असं करू नका. चांगलं वागा, चांगलं राहा. ज्याचं प्रेम आहे तुम्ही करून टाका, पण दुसऱ्याची बरबाद करू नका. काय करू नका? दुसऱ्याची बरबाद करू नका. बरं नाही ना, ते चांगलं नाही. त्याच्या आई वडिलांनी त्याला मोठा केला तर म्हणजे चांगल्या होण्यासाठीच मोठा बनवला होता. काय थोडंच वाईट करण्यासाठी म्हणून त्याच्या पण काय गोष्टी मनात नसेल, ध्यानात नसेल काय. इथंच मित्रांनो थांबतो. आणि असं काही करू नका, हे चांगलं नाही. राजाने गड बांधला हे वाईटासाठी बांधलेला नाही, हे चांगल्यासाठी त्यांनी बांधला. चांगल्यासाठी त्यांच्या जीवाचा त्याग करून कमावला आहे. काही काही टायमाला त्यांना अन्न सुद्धा मिळलं नसेल त्या काळात, एवढं सैन्य होतं त्यांच्याकडे. रात उद्या त्याच्या नेत्राला झोप सुद्धा नसेल. आणि त्या ठिकाणी आपण जाऊन वाईट करणं हे आपल्याला तरी शक्य आहे का? आणि देव आपल्याला तरी जागा देईल का? देव तरी आपल्याला जागा देईल का राहायला? देव म्हणणार आहे का तू चांगलं करून आला? नाही म्हणणार. असं आहे मित्रांनो, मी इथंच थांबतो. घंटीचं बटन दाबा, विसरू नका, सबस्क्राईब करा. मी पण मोबाईलवर पाहिल्यामुळं मी तुम्हाला सांगतोय. पण इथून पुढं काय करा, सुधारायचं काम करा आणि चांगल्या गोष्टी ध्यानात ठेवा. चांगलं दिवस आपलं घालवा.